जालन्यातील मोसंबी मार्केट आजपासून 7 दिवस बंद असणार आहे। उत्तर भारतातील थंडीमुळे राज्यातही पारा घसरतोय। वाढलेल्या थंडीचा मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसतोय। या थंडीमुळे मोसंबीच्या विक्रीमध्ये मोठी घट झालेली आहे आणि 7 दिवस मोसंबी विक्रीला आणू नका असं आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीकडून शेतकऱ्यांना केलं गेलंय। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी गौरव साळी यांच्याकडून। गौरव, नेमकं काय मोसंबी उत्पादकांना सांगितलं गेलेलं आहे कृषी उत्पन्न बाजार समितीकडून? जालन्यातील मोसंबी मार्केट आजपासून 7 दिवस जे आहे ते बंद राहणार आहे। उत्तर भारतात थंडीचा कडाका चांगलाच वाढलेला आहे आणि याचा जो फटका आहे तो जालन्यातील शेतकऱ्यांना बसत असल्याचं पाहायला मिळत आहे। जर पाहिलं गेलं तर सध्या उत्तर भारतामध्ये थंडीची जोरदार लाट झालेली आहे। यामुळे त्या ठिकाणी बर्फवृष्टी होत आहे। त्यामुळे जालन्यातील जे मोसंबी उत्पादक शेतकरी आहे त्यांना याचा फटका बसलेला पाहायला मिळत आहे। कारण जालन्याची मोसंबी जी आहे ही उत्तर भारतात जाते, मात्र त्या ठिकाणी थंडीची लाट जी आली त्यामुळे जालन्याच्या मोसंबीची मागणी जी आहे ती घटलेली आहे। त्याचबरोबर जालन्याच्या मोसंबीला 3 रुपये ते 10 किलो रुपयापर्यंत असा नीचांकी दर मिळत आहे। त्यामुळे उत्तर भारतासह कानपूर, बनारस या मार्केटमध्ये देखील जालन्याच्या मोसंबीला चांगला भाव मिळत नाहीये। त्यामुळे जालना कृषी उत्पन्न बाजार समितीने असा निर्णय घेतला आहे की जालन्याचे जे मोसंबी मार्केट आहे ते आजपासून पुढील 7 दिवस बंद राहणार आहे। त्याचबरोबर या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये किंवा मग मार्केटमध्ये कोणीही आपला शेतमाल विक्रीसाठी आणू नये असं आवाहन देखील बाजार समितीने केलेलं आहे। प्रीती जी, धन्यवाद गौरव या सगळ्या तपशिलांसाठी।